कारणाच्या कारणावरून तरुणीला बेदम मारहाण. नवी मुंबईतील धक्कादायक घटना. रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. 28 वर्षीय महिला पायलटचा कॅबमध्ये विनयभंग. मुंबईच्या घाटकोपर येथील धक्कादायक घटना. कॅब चालकासह 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. जावयानं केला सासू सासरे आणि पत्नीच्या भावावर हल्ला. उल्हासनगरच्या भरतनगर परिसरातील घटना. हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी. नागपूरमध्ये अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन थंडर तर ऑपरेशन अंतर्गत 240 ग्रॅम एमडीए खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 19 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका युवकाची हत्या. चारम लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावर घटना. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं भाजी विक्रेत्याला मारहाण. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवर देखील मद्यपींचा हल्ला. शिवाजीनगर पोलिसांमध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये दामिनी पथकानं 13 युवक युवतींना घेतलं ताब्यात. कॅफेच्या आड अंबट शौकीनांचा अड्डा चालवणाऱ्या काही कॅफेवर पोलिसांची धडक कारवाई. भंडाऱ्यामध्ये तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानांमध्ये चोरी. 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना अत्याचार. लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार. अल्पवयीन मुलाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा 1 जण जेरबंद. जालन्याच्या महामार्ग पोलिसांची कारवाई. चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पिग्मी एजंटकडून 2 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा. फरार दाम्पत्याचा शोध सुरू. तेलाच्या गाड्या साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचा आमिष दाखवत फसवणूक. सांगलीमध्ये गावभागमध्ये पडक्या घरामध्ये आढळला मानवी सांगाडा. शहर पोलिसांकडून सांगाड्याचा पंचनामा. पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू. परभणीच्या पूर्णेमध्ये स्वच्छतेचे प्रश्न ऐरणीवर तर नागरिकांकडून अनेक तक्रारी करून देखील नगरपालिका स्वच्छता करत नसल्यानं नागरिक आक्रमक. घराबाहेर ठेवलेल्या बोटांमध्ये शिरला साप. धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल. नांदेडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयानं केली 1.5 लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड. श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं उपक्रम. परभणीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं सत्कार सोहळा संपन्न. सिंधुदुर्गातील सावंतवाडी कोलगाव येथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या सद्गुरू मियाम साहब यांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात. मालवणच्या समुद्रात मच्छीमारी जाळीमध्ये अडकलेल्या दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासवाला दिलं जीवदान. चाकूच्या सहाय्यानं जाळं कापत कासवाची मच्छीमारांनी केली सुखरूप सुटका. विद्या बालन फॅमिलीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट. सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस. हाऊसफुल 5ला आता पुन्हा एकदा आठवड्याच्या शेवटी फायदा. पहिल्या दिवशी चित्रपटाची 24 कोटी रुपयांची कमाई. हातामध्ये टाळ घेत भजनामध्ये दंग झाली गौतमी पाटील. गौतमीनं नुकतीच वारकऱ्यांची सेवा केली आणि या खास क्षणांचा व्हिडिओ तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.